नमस्कार मंडळी. मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तसं शुभेच्छा द्यायला थोडा उशीरच झाला बरं का, त्यासाठी क्षमस्व. सकाळपासून कामाची गडबड होती आणि काय झाले, गल्लीत आहे ना आज इतका मुलांचा दंगा चाललाय, आरडाओरडा चाललाय. पतंग खेळायचा, कोण म्हणतं काटला, कोण म्हणतं पडला, कोण म्हणतं काय काय चालूच आहे. खरं तर ही प्रथा कशी आणि कोणी सुरू केली मला माहिती नाही, पण काही ह्या गोष्टी आहे ना ज्या दुसऱ्याच्या जीवावर बेतणाऱ्या असतात ना, त्या करण्यात काय आनंद आहे हो. आता ह्या मांजांमुळे आपण बघतो किती जणांचे गळे कापले जातात, किती जणांचे ॲक्सिडेंट होतात, काय काय होतं. मग कशाला हवेत ना हे पतंग उडवणं वगैरे. जर तुम्हाला आकाशात उंच भरारी घ्यायची तर तुमच्या यशाची कर्तृत्वाची घ्या ना. त्यासाठी हे पतंग, कागदी पतंग उडवणं, तो मांजा वगैरे ते काही मला पटत नाही आहे. पण आता काय आहे, ज्याचा त्याचा आनंद घेण्याचा भाग येतो. पण तरी पण दुसऱ्याच्या जीवाला अपाय होईल असा आनंद तरी कुणी साजरा करू नये. किंवा तो एक सामाजिक उत्सव आहे ना, हे सामाजिक काही उत्सव बंद व्हायला पाहिजे, पण नाही होत. त्याच्यात उलट आता स्पर्धा सुरू केल्यात. हरकत नाही. तरी तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि काय हे, हल्ली तरुणही ऐकत नाही आणि लहान मुलंही ऐकत नाही. त्याच्यामुळं जे चालले ते चालले, जे होईल ते बघत.